शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता आपुली, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीच्या उपवासाला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. या दिवशी भगवान श्री विष्णूंचा निद्रा काळ सुरू होतो. भगवान विष्णूंनी योग निद्रेत प्रवेश केल्यानंतर पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, कारण भगवान विष्णू या काळात ध्यान मुद्रेत जातात. या 4 महिन्यांमध्ये सूर्य, चंद्र आणि नैसर्गिक परिसराची चमक तुलनेने कमी असते. आषाढी एकादशीला अनेक पर्यायी नावं देखील आहेत, ज्यात पद्म एकादशी, हरिशयनी एकादशी आणि देवशयनी एकादशी यांचा समावेश होतो. महाराष्ट्र हे अनेक थोर संतांचे कार्यस्थान आहे. आषाढी एकादशी निमित्त संतांच्या जन्म आणि समाधीस्थळावरून पालख्या आणि दिंड्या निघतात. त्या पंढरपूरला जाण्यासाठी लांबचा प्रवास करतात. पालखी सोबतच मुख्य संतांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी म्हणजेच कीर्तन आणि भजन मंडळ देखील असतं, ज्यामध्ये वारकऱ्यांचा देखील मोठ्या उत्साहाने सहभाग असतो. महाराष्ट्रात देवाचे सगुण, निर्गुण आणि बहुदेव या विविधतेला एकात्मतेत बांधण्याचे काम वारकरी संप्रदायानं केलंय. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून 1 महिना आधीपासूनच वारीची तयारी सुरू असते. दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना वारकरी असं म्हणतात. प्रत्येक जन्मात विठ्ठलाच्या भक्तीचा लाभ मिळावा हीच वारकऱ्यांची परम इच्छा असते. धन्यवाद.